एक तर आपल्या अंगात आधीच लय किडा पडलो असतो मग फरची घसरून. आमच्या सगळ्या पोरांचं काय ठरलं होतं, आपण घरी नाही रूम आहे ना, मग आपण काय करू, एक काम करू, गणपती बसू. मला असं का मग काय होतं काय माहिती, पूर्ण कटिंग केली का मग असं वाटतं आयला नव्हती करायला लागत राव. आणि तेवढ्यात मी कटिंग करून घरी आलो आणि पोरं काय करू राहिले का सगळं फरची बिरची साफ करू राहिले. आणि मी यांना म्हणलं थांबा मी बी तुम्हाला थोडी मदत करू लागतो म्हणून. मी तिथं काही पुसीत तर नव्हतं, फक्त पाणी पाणी टाकून द्यायचं. मग काय यांना कळालं मी काम करीन ना, मग ते कुठं करते, ते लागले मायना आधी. आणि नाहीच मी म्हणलं आता एक काम करू आपण ना, थोडं इकडून तिकडून पळत जाऊन थोडं सटकू. वल्ल्या फरचीवरून लागलो होतं पडायला, मग म्हणलं जाऊ द्या आता ना आपलं जरा गपच बसून घ्यावं. आणि पोरं बी काही लय काम नाही करते, हे याच्यावर पाणी वट त्याच्यावर पाणी वट हेच चालू राहते त्यांचं बी. त्याच्यानंतर किचन पासून तर पार बाथरूम पर्यंत सगळं घर बीर आम्ही साफ करून टाकलं. थांबा रे माय फाटके बोट राहिले होते तसेच धुवायचे, ते धुवून घेतो पहिले. आता पुणे म्हणलं तर गणपतीसाठी फेमस आहेच. आता आम्हाला जायचं होतं बरं का गणपती बघायला, पण जिथं मी बुटन चपला वाळू घातल्या होत्या ना, तिथे खाली पडून गेलं सगळं. आता एकच चप्पल राहिली ती मी हातात घेऊन येऊन राहिलोय. पोरांना म्हणलं माय चप्पल गेली गाड्या बिल्डिंग